ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, रामायणामध्ये ज्या वेळेला रावणानं सीता चोरून नेली त्यावेळेला सीतेचा शोध करत करत ज्या वेळेला राम लक्ष्मण चाले होते तेव्हा वाटेत कोणाला भेटली? त्यांना भेटली जी शबरी. बघा, शबरी ही एक भिल्लाची मुलगी होती आणि त्या भिल्ल समाजामध्ये आजही ती प्रथा आहे. त्यांच्या लग्नाच्या टायमाला 5 बोकडे कापावं लागतात आणि मग ते बोकडे आणले. तिनं विचारलं, म्हण काय म्हणजे तुझं लग्न आहे, लग्नाला म्हण हे बोकडे कापायचे आहेत म्हण. तिनं विचार केला, माझ्या लग्नाकरता जर हे 5 बोकडे कापले जात असेल. तिनं काय केलं, रात्रीची ती निघून गेली आणि एक ऋषीच्या आश्रमाच्या आश्रयाला ती जंगलामध्ये राहायची. सकाळची कंदमुळं खायची. बघा, त्यावेळेला जीवन जगण्याकरता काय करायचे, जंगलातले कंदमुळे खायची, जीवन जगायची. आणि आज काय आहे, शहरामध्ये काय आहे, वडापाव खाऊन जगतात. कंदमुळे तर नाहीच आहे. आणि मग ती काय करायची, त्या ऋषीच्या आश्रमाच्या बाजूला साफसफाई करून फुलाचा सडा करून ती जायची रात्रीची. एक दिवस ऋषीने बघितलं, याला हे कोण करतंय, आणि मग त्याने तिला धरलं आणि मग तिनं तिची स्टोरी सांगितली. मग ती म्हण, तू आता इथं राह म्हणा या आश्रमामध्ये. म्हण मी हिंद जातीचे. म्हण जात कोणचे, फक्त मानव जात आहे. ह्या जाती आपण मानलेल्या आहेत. काय ह्या जाती जे आहे ना, हे जे उच्चवर्णीय लोक आहे ना, यांची खळगी भरण्याकरता, यांचं पोट भरण्याकरता यांनी या जाती येते केले. आम्ही श्रेष्ठ, बाकीचे सगळे हलकी. आणि मग ती सेवा करता करता आणि तिनं काय ठरवलं, म्हणून तुला राम भेटल म्हणून. गुरुनं सांगितलं मला राम भेटल. आणि मग रामाला द्यायला काय पाहिजे, तिनं काय करायची, ती बोरं आणायची, ती स्वतः खाऊन बघायची. काय चांगलं असेल ते घ्यायची, येडवाकडं फेकून द्यायची. दररोज काय म्हणायची, मेरा राम आएगा, मेरा राम आएगा. बघा, वयस्कर झाली पण तिनं तिचं काय ध्येय सोडलं नाही. म्हणून निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची फळं. बघा, माणसाचा जो निश्चय असतो ना, तो निश्चय पूर्ण पाहिजे. श्रद्धा कशी पाहिजे, गणपतीचा दात एक मोठा एक बारीक आहे. श्रद्धा पूर्ण पाहिजे, अखंड पाहिजे. तिची अखंड श्रद्धा होती. आणि बघा, तिच्या श्रद्धेकरता तिथं रामाला जावं लागलं. आणि मग आई का महिमा आवडीची, बोरे खाय भिलनीची, उष्टी बोरे भिलनीची. बघा, देव भावाचा भुकेला आहे आणि देवाना त्या आवडीनं खाली. आणि लक्ष्मणाला एक द्रोण दिला. लक्ष्मणाने त्याची किडीच केली आणि त्याने मागच्या मागं फेकून दिले. बघा, मग ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेला द्रोणागिरी पर्वत आणायला लागला. त्या द्रोणागिरी पर्वतावर ती फेकलेली जी वनस्पतीचे बिये होते आणि ते बी झाडं उगले होते. त्या झाडाची ते बोरं, आजही आयुर्वेदामध्ये बोर, टणटणी किंवा गुरतुला आणि बोरांडी या 3 वस्तू एकत्र करून त्याचा रस जर माणूस पिला, त्याला तरतरी येते, मुतखडा निघून जातो, पचनक्रिया होती आणि जखमेवरती जर हे बसवलं तर जखम बरी होती. आजही सिद्धांत चालू आहे. तर अशी ती भिरणी आणि तिची श्रद्धा. म्हणून श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, जात येत मानू नका. ही शिबरीच्या उदाहरणातून दिलेले. जय भैरवनाथ महाराज की जय.